नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वाराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक वेगळा विषय घेऊन, जे की बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी। की या लेक्चरमध्ये मी जे काही समजा या ठिकाणी बोलणार आहोत, जे की जॉब्स आहे समजा बँकिंग रिलेटेड, यामध्ये नाबार्ड असेल, नंतर आरबीआय असेल, नंतर एसबीआय असेल, 11 नॅशनलाइज बँका असेल किंवा आरआरबी असेल, या सगळ्या बँकांच्या ज्या की पोस्ट आहे, जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचा विचार केला तर यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, सर्कल बेस्ड ऑफिसर आणि क्लर्क या 3 पदाची रिक्रुटमेंट होत असते। नंतर नॅशनलाइज बँकाचा जर विचार केला आपण तर नॅशनलाइज बँकामध्ये दरवर्षी प्रोबेशनरी ऑफिसर, नंतर असिस्टंट स्पेशलिस्ट ऑफिसर आणि अप्रेंटिसची रिक्रुटमेंट होत असते। एसबीआय मध्ये सुद्धा अप्रेंटिसची रिक्रुटमेंट होत असतील। नंतर आरआरबी म्हणजे ग्रामीण बँका ज्या आहे, या ग्रामीण बँकामध्ये सुद्धा प्रोबेशनरी ऑफिसर, नंतर असिस्टंट आणि स्पेशलिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट होते। तसंच रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहे, यामध्ये आरबीआय असेल किंवा नाबार्ड असेल, सेबी असेल, याला रेग्युलेटरी बॉडीज म्हटलं जातं। तर आरबीआय मध्ये ग्रेड बी आणि असिस्टंटची रिक्रुटमेंट होते, ग्रेड बी ची कंजिक्युटिव्ह येते। नंतर त्याच्या सोबतच सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा ग्रेड ए ची रिक्रुटमेंट होते। याच्या सोबतच नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट या ठिकाणी सुद्धा ग्रेड ए ची आणि डेव्हलपमेंट असिस्टंटची रिक्रुटमेंट होते। मग या एक्झाम दरवर्षी होत असतात, दरवर्षी विद्यार्थी या एक्झाम देतात आणि कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला जॉबला लागताना दिसतात। जॉबला लागल्यानंतर या ठिकाणी सॅलरी कशी असते, नंतर प्रमोशन पॉलिसी कशी असते, ओके, या एक्झामचा पॅटर्न कसा असतो, डिफिकल्टी लेवल काय आहे, जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। नंतर या ठिकाणी पोस्टिंग कशी मिळते सिलेक्शन झाल्यानंतर, नंतर आपल्याला सॅलरी इन्क्रीज करायची असेल तर काय करावं लागेल, कोणत्या एक्झाम द्यावा लागेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। त्याकरता व्हिडिओ लेक्चर जे आहे तुम्ही काय करायचं, शेवटपर्यंत बघायचं, बघितल्यानंतर लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि जे काही समजा प्रिपरेशनच्या पेसमध्ये असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे जे काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला शेअर करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, लाईक नक्की करायचं आहे हक्काचं आणि कमेंट पण करायची विद्यार्थी मित्रांनो। बघा, आता सुरुवातीला मी तुम्हाला एसबीआय पीओ, आयबीपीएस पीओ, आरआरबी पीओ, आता इंडियाची लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक तुम्हाला माहिती आहे एसबीआय आहे, ओके। या बँकेच्या जवळपास 24,000 ब्रांचेस ऑल इंडियामध्ये, ओके। मग या बँकेमध्ये दरवर्षी प्रोबेशनरी ऑफिसरच्या वॅकन्सी येतात, नंतर ज्युनियर असिस्टंटच्या वॅकन्सी येतात आणि सीबीओच्या वॅकन्सीज येतात आणि या ठिकाणी अप्रेंटिसच्या सुद्धा वॅकन्सीज येतात, ओके। मग जॉबला लागल्यानंतर एसबीआय मध्ये या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती असणार याच्याबद्दल मी तुम्हाला पहिले क्लिअर करणार, ओके। मग या ठिकाणी सॅलरी बघा, इन हँड जरी 21,97,000चं पॅकेज दाखवलं समजा, परंतु नाशिक सारख्या ठिकाणी जे आहे सॅलरी तुम्हाला इन हँड सुरुवातीला स्टार्टिंगला 80,000 रुपये भेटते इन हँड। पण याच्या सोबतच तुम्हाला भरपूर फॅसिलिटी दिल्या जातात, ती सॅलरी 1 लाखाच्या वरती जाते, हे लक्षात ठेवा, ओके। स्टेट बँक ऑफ इंडिया ही लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे आणि मॅनेजमेंट ट्रेनीचा हा जॉब आहे कोणाचा, प्रोबेशनरी ऑफिसरचा। मग आयबीपीएस पीओ जो आहे, ज्या की 11 नॅशनलाइज बँका आहे, यामध्ये बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, देना बँक तर मर्ज झाली, पंजाब नॅशनल बँक असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, या बँकामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची रिक्रुटमेंट होते। ॲडव्हर्टाईज आलेली आहे, 7,000 जवळपास 7,500 वॅकन्सी आलेल्या आहे, ओके। आणि रिक्रुटमेंट चालू आहे, फॉर्म भरणं चालू आहे। मग सर सॅलरी किती भेटते स्टार्टिंगला जॉब लागल्या तर या ठिकाणी जवळपास 76,000 ते 80,000 इन हँड भेटते। आणि ज्या काही ग्रामीण बँका आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक ग्रामीण बँक आहे, त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक, यामध्ये सुद्धा प्रोबेशनरी ऑफिसरची रिक्रुटमेंट होत असते। काही दिवसामध्ये ॲडव्हर्टाईज येऊन जाईल। तर या ठिकाणी सॅलरी किती भेटेल इन हँड सुरुवातीला जवळपास 74,000 ते 75,000 रुपये पर मंथ, ओके। हे झालं सॅलरीच्या बाबतीत। मग सर या ठिकाणी पोस्टिंग एरिया कसा असतो, मग या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचा जर विचार केला तर जवळपास तालुका प्लेसला किंवा ज्या ठिकाणी मार्केटचं गाव आहे त्या ठिकाणी एसबीआयच्या ब्रँचेस आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पॅन इंडिया कुठेही पोस्टिंग भेटू शकते। पण स्टेट बँक ऑफ इंडिया असो किंवा नॅशनलाइज बँका असो, या बँका इथे लोकल लँग्वेजचा विचार करून तुम्हाला पोस्टिंग दिल्या जाते। पण या ठिकाणी नियम असतो की पॅन इंडियामध्ये तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटली तर तुम्हाला जॉईन करावं लागतं, पण लोकल लँग्वेजचा विचार करून तुमच्या नियर बाय ब्रँचला तुम्हाला काय केलं जाते, पोस्टिंग दिल्या जाते सुरुवातीला, हे लक्षात घ्या। नंतर आयबीपीएस पीओचा जर विचार केला तर या ठिकाणी 11 पब्लिक सेक्टर बँका आहे
11 पब्लिक सेक्टर बँकामध्ये ज्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, जॉईनिंग भेटणार आहे. मग मल्टिपल ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला असणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा चान्सेस आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला कुठेही इथे पोस्टिंग भेटू शकते. पण जेव्हा केव्हा समजा तुमची पोस्टिंग केल्या जाते त्यावेळेस लोकल लँग्वेजचा विचार करूनच तुम्हाला पोस्टिंग दिल्या जाते, हे लक्षात ठेवा. ओके. नंतर रिजनल रुरल बँकेचा जर विचार केला तर रिजनल रुरल बँका ज्या आहे ज्या काही राज्याच्या समजा बँका आहेत त्याच राज्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटते आणि ज्या एरियामधून तुम्ही येतात त्या एरियामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग भेटत असते. कोणती? रुरल बँक जे आहे त्या रुरल बँकामध्ये. ओके. शक्यतो या बँका ज्या आहेत तालुका प्लेसला किंवा जे काही समजा जे खेडे समजा मार्केटचे आहे, बाजाराचे आहे, त्या ठिकाणी या बँकांनी काय केलेलं आहे, त्यांच्या ब्रांचेस ओपन केलेले आहे. क्लिअर आहे. नंतर वर्क एन्व्हायरमेंट, वर्क कल्चर कसं आहे, एसबीआय पीओचा जर विचार केला तर या ठिकाणी सॅलरी पण चांगली आहे आणि वर्कचं प्रेशर सुद्धा चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. म्हणजे जॉब आपण करतोय ज्या ठिकाणी आपण सॅलरी घेतो तर त्या ठिकाणी आपल्याला कामाचा ताण पण असेल, हे लक्षात घ्या. हायेस्ट प्रेशर आहे, टार्गेट आहे, फास्ट पेस आहे. नंतर आपण जर आयबीपीएस पीओचा विचार केला तर या ठिकाणी मॉडरेट प्रेशर आहे, बॅलन्स आहे जॉबचा. नंतर आपण ग्रामीण बँकेचा जर विचार केला तर या ठिकाणी तुलनेने या दोघांपेक्षा रुरल फोकस आहे आणि फील्ड एक्सपोजर आहे आणि या ठिकाणी थोडं प्रेशर कमी आहे जॉबचं. ओके. नंतर एक्झाम स्टेजेस कसं आहे, जर एसबीआय पीओ बनायचं आहे आपल्याला तर 3 पेस मधून आपल्याला जावं लागेल. या ठिकाणी प्री एक्झाम द्यावं लागेल, नंतर मेन्स एक्झाम द्यावी लागेल आणि इंटरव्ह्यू आणि जीडी या 3 पेस मधून तुम्हाला जायचे. मेन्स आणि इंटरव्ह्यू या 2 याच्यावर तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे, जीडी आणि इंटरव्ह्यू. ओके. मग या नंतर आयबीपीएस पीओचं काय आहे, सेम आहे. या ठिकाणी सुद्धा प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 पेस मधून आणि आरआरबी पीओ मध्ये सुद्धा प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 पेस मधून तुम्हाला जायचंय. ओके. जेव्हा नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी पूर्ण डिटेल सांगेल, पण या ठिकाणी तुम्हाला 3 पेस मधून जायचे, 3 स्टेज तुम्हाला कंप्लीट करायचे. मग सर एक्झाम डिफिकल्टी लेवल कशी असते, एसबीआय पीओ ऑल इंडियामध्ये या वर्षीच्या नोटिफिकेशन मध्ये 1500 वॅकन्सी जवळपास. ओके. मग त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे, जवळपास 10 ते 12 लाख लोकांनी एसबीआय पीओ ला अप्लाय केलेले इंडियामधून. मग त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन कशी असणार आहे, हाय असणार आहे. ओके. नंतर आयबीपीएस पीओचा जर विचार केला तर 7500 वॅकन्सी जवळपास आहे आणि तुलनेने ऍप्लिकेशन जे आहे साधारणतः 18 ते 20 लाख येतील. याच्यापेक्षा जे आहे जे काही कॉम्पिटिशन आहे या ठिकाणी मॉडरेट असेल आयबीपीएस पीओ पेक्षा. नंतर आयबीपीएस आरआरबी पीओचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी जे आहे अप्लाय करणारे जे कॅन्डिडेट्स आहेत त्याच राज्यातील असल्यामुळे या ठिकाणी रिलेटिव्हली कॉम्पिटिशन जे आहे एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओ पेक्षा काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके. आणि एक्झामची डिफिकल्टी लेवल सुद्धा कमी असणार आहे. वॅकन्सीचा जर विचार केला तर एसबीआय पीओच्या वॅकन्सी ज्या आहे साधारणतः 2000च्या आतमध्येच असतात ऑल इंडिया लेवलला. नंतर आयबीपीएस पीओचा विचार केला तर या वॅकन्सी ज्या आहे साधारणतः 5000च्या खाली राहत नाही, दरवर्षी 5000पेक्षा वरती असतात. यावर्षी 7000च्या वरती जागा आहे. नंतर जर आपण आरआरबी पीओचा विचार केला तर या ठिकाणी रिजनल वाईज वॅकन्सी असतात, साधारणतः 500, 200, 300 अशा पद्धतीने वॅकन्सी येतात. नंतर करिअर ग्रोथचा जर विचार केला तर एसबीआय पीओ जे आहे फास्ट ट्रॅक प्रमोशन आहे. या ठिकाणी 2 किंवा 3 वर्षानंतर तुम्ही लगेच लिडरशिप रोलला जाणार आहात, मॅनेजर लेवलला. ओके. नंतर एसबीआय आयबीपीएस पीओचा जर विचार केला तर या ठिकाणी जरा ग्रोथ जे आहे स्लो होईल पब्लिक सेक्टर बँकामध्ये. ओके. कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागतील मॅनेजर व्हायला. आणि आरआरबी पीओचा जर विचार केला तर या ठिकाणी जे काही प्रमोशन पॉलिसी जी आहे ती थोडी स्लो आहे. कुठे? आरआरबी पीओला, ग्रामीण बँकेच्या ज्या पीओला आहे. नंतर जॉब सिक्युरिटी कशी आहे, सगळ्याच ठिकाणी हाय सिक्युरिटी आहे जॉबची. या ठिकाणी सुद्धा कोणी काढणार नाही तुम्हाला जॉबला लागल्यानंतर. इथे सुद्धा तसंच आहे, कोणी जॉबला लागल्यानंतर काढणार नाही. लाईफ टाइम जॉब असणार आहे तुमचा वयाच्या 58 किंवा 60 वर्षापर्यंत. तर आपण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर आयबीपीएस पीओ आणि आरआरबी पीओ या 3 जॉबच्या बाबतीत सगळ्या तुलनेने काय केलेलं आहे, सगळ्या एरियानुसार काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग याच्या व्यतिरिक्त कोणकोणते जॉब आहे, या ठिकाणी सीबीओ आहे, एलबीओ आहे, ओके, आणि पीओ आहे. तर मग यांचं काय आहे नेमकं, सीबीओ काय आहे, एलबीओ काय आहे. तयारी करतोय आम्ही बँकिंगची, परंतु आम्हाला एलबीओ म्हणजे काय आहे, सीबीओ म्हणजे काय आहे आणि प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे काय याबद्दलच माहिती नाहीये. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती राहत नाही. नुसतं बँकिंगची तयारी करतात परंतु पोस्ट बद्दल सुद्धा माहिती राहत नाही. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळं काही समजून जाईल की एलबीओ काय असतं, सीबीओ काय असतं आणि प्रोबेशनरी ऑफिसर काय असतं. पहिले मी एसबीआय मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर ही जी काही पोस्ट काढलेली आहे एसबीआयने,
ही लॅटरल एंट्री म्हटलं जाते, हे लक्षात ठेवा. आणि जे काही समजा 11 पब्लिक सेक्टर बँका आहे यांनी LBO ही पोस्ट काढलेली आहे नवीन, मागच्या 2-4 वर्षापासून यायला लागली, तर हिला लोकल बँक ऑफिसर म्हटलं जातं. म्हणजे इक्विव्हलंट तर प्रोबेशनरी ऑफिसर आहे. म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरला जे काही सॅलरी आहे, प्रोबेशनरी ऑफिसरला जे काही समजा फॅसिलिटीज आहे, त्या सगळ्या फॅसिलिटी या दोघांना आहे. पण प्रोबेशनरी ऑफिसर फ्रेश ग्रॅज्युएट जो आहे तो एक्झाम देऊ शकतो. या ठिकाणी CBO आणि LBO याला लॅटरल एंट्री म्हटले जाते. म्हणजे तुम्हाला कोणत्या जे काही प्रायव्हेट बँका असतील किंवा सहकारी बँका असतील याच्या ठिकाणी 2 वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी CBOचा आणि LBOचा फॉर्म तुम्ही भरू शकता. चला आपण कंपॅरिझन करू प्रोबेशनरी ऑफिसर मध्ये, CBO मध्ये आणि LBO मध्ये. मग या ठिकाणी कंपॅरिझन करताना पहिले आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो चेक करूया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? जर प्रोबेशनरी ऑफिसरला तुम्हाला अप्लाय करायचंय तर या ठिकाणी तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, इथे काही चेंज आहे का? नाही. पण CBO ला जर अप्लाय करायचंय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या, तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन मस्ट आहे. पण त्याच्या सोबतच बँकेने जो काही एक्सपिरियन्स ठरवून दिलेला आहे तो एक्सपिरियन्स इथे मस्ट आहे. तेवढी रिक्वायरमेंट त्यांची फुलफिल झाली असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. नंतर LBO लोकल बँक ऑफिसर 11 पब्लिक सेक्टर बँकासाठी. ओके, या ठिकाणी जवळपास 2 वर्षाचा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. काही बँका 1 वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा सुद्धा चालून घेतला जातो. म्हणजे ग्रॅज्युएशन तर पाहिजेच, पण तुम्हाला 1.5-2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी सुद्धा पाहिजे. जर तुम्हाला लॅटरल एंट्री करायची आहे, समजा सर्कल बेस ऑफिसर बनायचं आहे किंवा लोकल बँक ऑफिसर बनायचंय, प्रोबेशनरी ऑफिसर तर फ्रेश ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. एंट्री लेवलला तुमचा जॉब कसा असणार आहे? PO म्हणून तुम्ही ऑफिसर असणार, नंतर CBO म्हणून सुद्धा ऑफिसर असणार आणि इकडे ऑफिसर असणार आहे लॅटरल एंट्रीनुसार ऑफिसर. ओके, नंतर रोल काय असणार आहे त्या ठिकाणी? या POचा मॅनेजमेंट ट्रेनी असणार, इथे सुद्धा मॅनेजरियल असणार आहे आणि इकडे ऑपरेशन आणि लोकल पोर्टफोलिओ. ओके, सर्कल बेस ऑफिसर मध्ये एकदा तुम्ही जॉईन झालात तर साधारणतः 10 वर्ष तुम्हाला जे सर्कल मिळालं त्या सर्कलमध्येच तुम्हाला काय करायचंय? तुमच्या बँकेचा बिझनेस जो आहे तो एक्सपांड करायचा आहे. लोकल बँक ऑफिसर सुद्धा तसंच आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळाली तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 वर्ष जवळपास काय करायचंय? तुम्हाला त्या बँकेचा बिझनेस डेव्हलप करायचा आहे, पोर्टफोलिओ जो आहे तो डेव्हलप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. मग पोस्टिंग कुठे भेटते? आता POचा जर विचार केला तर मी सांगितलं तुम्हाला ऑल इंडिया कुठेही भेटू शकते, परंतु लोकल लँग्वेजचा विचार करून तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये पोस्टिंग दिल्या जाते. ओके, सर्कल बेस ऑफिसरचा जर विचार केला तर तुम्हाला सर्कल चूज करावं लागतं SBI ला. तर महाराष्ट्र सर्कल चूज केलं किंवा मुंबई सर्कल चूज केलं, महाराष्ट्र सर्कल जर तुम्ही चूज केलं समजा, तर मुंबईतले 5 जिल्हे वगळता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही काय भेटू शकते? जॉईनिंग भेटू शकते. आणि मुंबई सर्कल जर तुम्ही चूज केलं तर मुंबईचे जे काही 5 जिल्हे आहे समजा, त्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, नंतर मुंबई आणि मुंबई सब अर्बन या ठिकाणी तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटू शकते. लोकल बँकचा विचार केला तर ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय केलं लोकल बँक ऑफिसरसाठी तर त्या स्टेटमध्ये तुम्हाला इथे पोस्टिंग भेटणार आहे, त्याच रिजनमध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटणार आहे. ऑल इंडियाचा विचार करायची गरज नाही, कारण ऍप्लिकेशन करतानाच तुम्हाला लोकल बँक ऑफिसर म्हणून तुम्हाला अप्लाय करायचंय आणि लोकल लँग्वेज त्या ठिकाणी कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला फिक्स स्टेट जे आहे त्या ठिकाणी सांगायचंय आपलं ऍप्लिकेशन करताना. क्लिअर आहे? तर सॅलरी कशी आहे तुम्हाला सांगितली, POची 70 ते 80,000 जवळपास इन हँड, नंतर CBOची सुद्धा तेवढीच आहे 80,000 इन हँड, नंतर LBOची सुद्धा जवळपास 80 ते 85,000 इन हँड जे आहे तुम्हाला भेटते. ग्रोथ कशी आहे? POची तुम्हाला माहिती आहे फास्ट, नंतर इकडे CBOची जी आहे थोडी हळू होते आणि इकडे LBOची जी आहे ती मॉडरेट लेवलला होते. क्लिअर आहे? नंतर कशासाठी? आता वर्क नेचर जे आहे कसं आहे, तर PO म्हणून तुम्हाला ब्रांच ऑपरेशन करायचंय, लेंडिंग, टार्गेट आणि लिडरशिप जॉब तुम्हाला करायचं आहे. याच्याबद्दल मी पूर्णपणे या ठिकाणी जे काही IBPS POचं नोटिफिकेशन आहे त्याच्याबद्दल पूर्ण या POच्या जॉब बद्दल माहिती सांगितलेली आहे आणि आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेली. ओके, तर CBOचा जॉब कसा आहे? या ठिकाणी ब्रांच ऑपरेशन करायचंय, कस्टमर हँडलिंग करायचंय आणि लोकल फोकस करायचा आहे बिझनेस वाढण्यासाठी. LBO मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय? ब्रांच ऑपरेशन करायचंय, कस्टमर हँडलिंग करायचंय आणि लोकल पोर्टफोलिओ त्या ठिकाणी तुम्हाला बिझनेस एक्सपांड करायचा आहे बँकेचा. ओके, मग एक्झाम स्टेजेस कशा आहे? POचे तुम्हाला माहिती आहे, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 फेज मधून तुम्हाला जायचंय. आता CBO जर व्हायचं असेल, लॅटरल एंट्री तुम्हाला मारायची आहे समजा SBI मध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला एकच टेस्ट द्यायची, ऑनलाईन टेस्ट, नंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि लोकल लँग्वेज टेस्ट द्यायची आहे. मग LBO साठी तुम्हाला काय करायचंय? ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे आणि इंटरव्ह्यू आणि लोकल लँग्वेज टेस्ट द्यायची आहे आणि याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग पुढे डिफिकल्टी लेवल कसे असते?
पीओची जी आहे मॉडरेट टू डिफिकल्टी लेवल असते एक्झाम्स, नंतर सीबीओची जी आहे इझी टू मॉडरेट असते आणि एलबीओची सुद्धा इझी टू मॉडरेट असते, परंतु त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मस्ट आहे. ओके, चला पुढे वॅकन्सीज कशा असतात. पीओच्या बऱ्यापैकी वॅकन्सीज असतात, नंतर सीबीओच्या मॉडरेट लेवलला असतात, नंतर आता एलबीओच्या ज्या आहे लिमिटेड असतात, बँक वाईज वॅकन्सीज असतात. ओके, बँक वाईज नोटिफिकेशन येतं एलबीओचं. ओके, चला पुढे या ठिकाणी करिअर ग्रोथ कशी आहे. जर पीओचा जर विचार केला तर एक्सलंट आहे, 2-3 वर्षानंतर प्रमोशन होणार आहे. सीबीओचा जर विचार केला तर ओके गुड आहे. नंतर या ठिकाणी एलबीओचा जर विचार केला तर गुड आहे, ऑर्गनायझेशन मध्ये ऑर्गनायझेशनवर डिपेंड आहे. क्लिअर आहे. चला पुढे जॉब सिक्युरिटी जे आहे तर प्रत्येक ठिकाणी हाय व्हेरी आहे. जॉब सिक्युरिटीच्या बाबतीत पाहायचं काम आहे का नाही. मग एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट काय आहे, तर या ठिकाणी पीओ साठी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो, इथे एक्सपिरियन्स लागत नाही. पण सीबीओ साठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो, ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्ही जॉब केलेला असावा, 1 वर्ष मिनिमम 2 वर्ष असतो प्रत्येक ठिकाणी एक्सपिरियन्स. ओके, एलबीओ ला सुद्धा 2 वर्षाचा आहे आणि सीबीओ ला सुद्धा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो मिनिमम. ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्ही कुठे कुठे जॉब केलेला असावा, मग त्यामध्ये प्रायव्हेट बँक असू द्या किंवा पब्लिक सेक्टर बँक असू द्या, तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स इथं मस्ट आहे. ओके, तर या ठिकाणी मी प्रोबेशनरी ऑफिसर सीबीओ आणि एलबीओ याचं व्यवस्थित कंपॅरिझन करून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला चूज करायचं आहे पुढे चालून की कोणता आपल्याला या ठिकाणी जॉब मिळवायचा आहे. क्लिअर आहे. चला पुढे बघा. आता या ठिकाणी बघा एलबीओ, पीओ आणि क्लर्क याच्यामध्ये काय डिफरंट आहे. ओके, एलबीओ आणि पीओ आणि क्लर्क बा. आता पीओचं मी सांगितलं ग्रॅज्युएट पाहिजे, नंतर क्लर्कला ग्रॅज्युएट पाहिजे, एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा जर विचार केला आपण तर. ओके, पण एलबीओ ला ग्रॅज्युएट प्लस बँकिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे. ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्या नॅशनलाइज बँकेसाठी जर एलबीओ साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर. नंतर एंट्री लेवल कशी आहे, आता इथे तर पीओची ऑफिसरच आहे, पण या ठिकाणी क्लर्कचा कस्टमर सर्व्हिस असोसिएट असेल स्टाफ आणि इकडे सुद्धा ऑफिसर असेल लॅटरल ऑफिसर. ओके, चला पुढे रोल जो आहे आपल्याला पीओचा जो आहे मॅनेजमेंट ट्रेनी असेल, नंतर इकडे क्लर्कचा ऑपरेशन लेवलला असेल. ओके, आणि इकडे एलबीओचा जो आहे ऑपरेशन आणि लोकल पोर्टफोलिओ जो आहे तुम्हाला एक्सपांड करायचा आहे. नंतर पोस्टिंग कशी असेल, पीओची तुम्हाला माहिती ऑल इंडिया किंवा लोकलचा विचार केला जातो. नंतर क्लेरिकलचा जो आहे मोस्टली तुम्ही ज्या एरियामधून येतात त्या एरियामध्ये तुम्हाला पोस्टिंग दिली जाते आणि एलबीओचं जे आहे ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या स्टेटसाठी तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग दिली जाते. ओके, सॅलरी कशी आहे, तर पीओची तुम्हाला माहिती 80,000 इन हँड, नंतर क्लेरिकलची जवळपास 40 ते 45,000 इन हँड, नंतर एलबीओचे जे आहे 80,000 इन हँड. ओके, नंतर ग्रोथ कशी आहे या ठिकाणी एलबीओची माहिती फास्ट, नंतर क्लर्कची जी आहे ती स्लो होते, नंतर या ठिकाणी एलबीओ जो आहे तो मॉडरेट. नंतर या ठिकाणी फ्रेशर साठी जे आहे एलबीओ अप्लाय करू शकतात, नंतर क्लर्क साठी सुद्धा फ्रेशर अप्लाय करू पीओ साठी फ्रेशर अप्लाय करू शकतात, नंतर क्लर्क साठी फ्रेशर आणि एलबीओ साठी जे वर्किंग एक्सपिरियन्स आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी मी कंपॅरिझन करून दाखवलेलं आहे तुम्हाला. कशामध्ये, तर या ठिकाणी पीओ नंतर क्लर्क आणि एलबीओ. ओके, हे झाले ऑफिसर लेवलचे जॉब विद्यार्थी मित्रांनो. मग आता क्लेरिकल लेवलचं कंपॅरिझन तुम्हाला करायचं या ठिकाणी. तर क्लेरिकलचा जर विचार केला तर बेस्ट जॉब जो आहे सध्या असिस्टंट लेवलचा या ठिकाणी आरबीआय असिस्टंट, नंतर दुसरा जर विचार केला तर नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट. ओके, मग मी कंपॅरिझन करताना या ठिकाणी आपल्याला आरबीआय असिस्टंट, नंतर एसबीआय ज्युनियर असिस्टेंट, नंतर आयबीपीएस क्लर्क कस्टमर सर्व्हिस असोसिएट या तिन्ही मध्ये कंपॅरिझन करणार आहे. मग तुम्हाला जो बेस्ट वाटेल त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मग आता या ठिकाणी जर विचार केला तर आरबीआय असिस्टंट, नंतर एसबीआय क्लर्क म्हणजे ज्युनियर असोसिएट आणि आयबीपीएस क्लर्क म्हणजे कस्टमर सर्व्हिस असोसिएट. ओके, मग सर सॅलरी कशी असते इनिशियल सॅलरीचा जर विचार केला तर या ठिकाणी बेसिक 25,000 रुपये आहे, या ठिकाणी सुद्धा 26 ते 27,000 आहे आणि आयबीपीएस क्लर्कला जवळपास 25 ते 27,000 आहे. हे बेसिक आहे. ओके, पण यांच्या मॅक्झिमम सॅलरी कशा आहे तर या ठिकाणी 64.9, इथे सुद्धा 64 आणि इथे 64. ओके, पण आपल्याला आरबीआय असिस्टंटची सॅलरी जी आहे जास्त दिसते. त्या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट भेटतो मुंबईमध्ये राहण्यासाठी, नंतर अदर फॅसिलिटी भेटतात. म्हणजे जर आपण आरबीआय असिस्टंटचा विचार केला तर बँकेतला प्रोबेशनरी ऑफिसर जो आहे नॅशनलाइज बँकेतला आणि आरबीआयचा असिस्टंट जो आहे यांची सॅलरी फॅसिलिटी जे आहेत ऑलमोस्ट सेम असतात. ओके, मग या ठिकाणी जर इन हँड विचार केला आपण सुरुवातीला जॉब लागल्या
तर 54 ते 55,000 सॅलरी भेटते आरबीआय असिस्टंटला. नंतर एसबीआय क्लर्कला विचार केला तर 40 ते 45,000 रुपये आणि आयबीपीएस क्लर्कला विचार केला तर 42 ते 45,000 रुपये इन हँड सॅलरी भेटते. पण ऍक्च्युअल सॅलरी जी आहे ती जास्त असते. यामध्ये पीएफ मध्ये, पेन्शन फंड मध्ये कटले जाते, रिटायरमेंट फंड मध्ये कटले जाते, मेडिक्लेम मध्ये कटले जाते, नंतर इन्शुरन्स मध्ये कटले जाते. म्हणून सॅलरी जी आहे इन हँड कमी येते, लक्षात ठेवा. ओके. मग आता पोस्टिंगचं नेचर कसं असतं, आरबीआय असिस्टंटचा जर विचार केला तर आरबीआयचं ऑफिस मुंबईला, जर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबईला आहे. ओके. मुंबईला तुम्हाला जॉईनिंग भेटणार ऑलमोस्ट. ओके. नंतर क्लेरिकलचा जर विचार केला एसबीआयचा, तर एसबीआय मध्ये पॅन इंडिया जरी आपण लिहिलंय, पण तुम्हाला महाराष्ट्र सर्कल किंवा मुंबई सर्कल तुम्ही टाकला असेल तर तुम्हाला सर्कल वाईज जे आहे ते काय भेटणार आहे, पोस्टिंग भेटणार आहे. या ठिकाणी जॉईनिंग जे आहे तुम्हाला सर्कल वाईज भेटणार आहे. तुमच्या गावाला पण पोस्टिंग भेटू शकते, तुमच्या तालुक्याला पण पोस्टिंग भेटू शकते जर ब्रँच असेल तर. ओके. नंतर आयबीपीएस क्लर्कचं सुद्धा तसंच आहे. जर तुमच्या एरियामध्ये ब्रँक असेल आणि वॅकन्सी जर खाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टिंग भेटू शकते आयबीपीएस क्लर्क मार्फत 11 पब्लिक सेक्टर बँकामध्ये. नंतर वर्क प्रेशर कसं आहे, आरबीआय मध्ये फार मजा आहे. वर्क प्रेशर लो आहे, त्या ठिकाणी कामाचं एवढं प्रेशर नाही, टेन्शन नाहीये, चांगला रिलॅक्स जॉब आहे. मग आता एसबीआयचं जर कम्पेअर केलं या ठिकाणी तर थोडं वर्क प्रेशर जास्त आहे क्लेरिकलला, कारण पब्लिक जास्त आहे, कस्टमर बेस जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी थोडं वर्क प्रेशर आहे. आणि आयबीपीएस क्लर्कचा जर विचार केला तर इथे कसं आहे, मॉडरेट आहे थोडं विचार केला तर. ओके. थोडं लिटल बिट कमी आहे कोणापेक्षा, एसबीआय क्लर्क पेक्षा. वर्किंग टाइम कसा आहे, आरबीआयचं फिक्स आहे, सकाळी जायचं आणि संध्याकाळी टाइमात घरी यायचं. पण या एसबीआयचा जर विचार केला तर एसबीआयचा टाइम फिक्स नाहीये. ओके. थोडं या ठिकाणी आपल्याला लॉंगर आवर्स काम करावं लागेल. पण आयबीपीएस क्लर्क नॅशनलाइज बँकेचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा काय आहे, फिक्स आहे. नंतर वर्क लाईफ बॅलन्स कसं आहे, आरबीआयचं एक्सलंट एकदम. ओके. खूप चांगली वर्क लाईफ आहे. नंतर एसबीआयची जी आहे ती मॉडरेट आहे, या ठिकाणी थोडं वर्किंग प्रेशर मध्ये एम्प्लॉय असतात. आणि आयबीपीएस क्लर्कचा नॅशनलाइज बँकेचा जर विचार केला तर इथे कसं आहे, वर्क लाईफ जे आहे गुड आहे. नंतर प्रमोशन स्कोप कसा आहे, या ठिकाणी स्ट्रक्चरल इंटरनल प्रमोशन आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला काय म्हणतात, ग्रेड ए ची परीक्षा जी आहे आरबीआय असिस्टंटची देता येते आणि नंतर तुम्ही काय होता, ग्रेड ए म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट होता. नंतर एसबीआय क्लर्क मध्ये तुम्ही 2-3 वर्षानंतर तुम्हाला प्रमोशनचा चान्स असतो. आयबीपीएस क्लर्क मध्ये सुद्धा तुम्हाला 3 वर्षानंतर जे आहे प्रमोशन डिपार्टमेंटल एक्झाम तुम्ही देऊन घेऊ शकता. नंतर मेडिकल कव्हरेज कसं आहे, आरबीआय मार्फत तुम्हाला चांगली फॅसिलिटी आहे मेडिक्लेमची. नंतर एसबीआय मध्ये बेटर कव्हरेज आहे. नंतर इकडे थोडंफार लेवल कमी आहे, कुठे, नॅशनलाइज बँकामध्ये. नंतर लोन बेनिफिट्स कसं आहे, घर घेण्यासाठी, कार घेण्यासाठी. ओके. आरबीआय मध्ये चांगलं लोन तुम्हाला उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. नंतर इकडे बेस्ट रेट आहे आणि या ठिकाणी स्टँडर्ड आहे. साधारणतः होम लोन घ्यायचा असेल तुम्हाला एम्प्लॉई म्हणून तर साधारणतः 5 ते 6% जे आहे रेट ऑफ इंटरेस्ट असतो, जो सिंपल इंटरेस्ट ना तुम्हाला या ठिकाणी दिला जातो. नंतर जॉब प्रोफाईल कसं आहे आरबीआयचं असिस्टंटचं, सेंट्रल बँकिंग सपोर्ट म्हणून. नंतर इकडे ब्रँच ऑपरेशन करावं लागतं एसबीआय ज्युनियर असोसिएटला आणि एसबीआय आयबीपीएस जो नॅशनलाइज बँकेचा क्लर्क आहे त्याला सुद्धा ब्रँच ऑपरेशन या ठिकाणी करावं लागतं. तर हे झालं आरबीआय असिस्टंट. नंतर एसबीआय ज्युनियर असोसिएट आणि आयबीपीएस क्लर्क कस्टमर सर्व्हिस असोसिएशन यामध्ये सगळं कंपॅरिझन करून मी तुम्हाला दाखवलेले विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला पुढे मग आता एसबीआय क्लर्क, आयबीपीएस क्लर्क आणि आरआरबी क्लर्क. आता या ठिकाणी मी ऑलरेडी एसबीआय क्लर्क आणि आयबीपीएस क्लर्क याचं डिस्कशन केलेलं आहे, फक्त आरआरबी क्लर्कचं डिस्कशन आपलं बाकी आहे. ओके. तर आरआरबी क्लर्कचा जर विचार केला तर इन हँड सॅलरी जी आहे साधारणतः 35 ते 40,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला भेटते. नंतर पोस्टिंग जो आहे या ठिकाणी फिक्स रिझन ठरलेलं आहे. महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी तुमच्या नेटिव्ह प्लेसला जे आहे ते पोस्टिंग भेटू शकते. क्लिअर आहे. चला पुढे वर्क प्रेशर कसं आहे. आता इकडे तर ऑलरेडी आपण काय केलेलं डिस्कस केलेलं आहे, या ठिकाणी लो टू मॉडरेट असणार आहे. या ठिकाणी कामाचा ताण असणार आहे का, नाही. कस्टमर तुलनेनं एसबीआय आणि नॅशनलाइज बँकेपेक्षा कमी आहे, त्यामुळे इथे ताण नाहीये, प्रेशर नाहीये. एक्झामचा स्टेजचा विचार केला आपण, एसबीआय आणि आयबीपीएस क्लर्क आणि आरआरबी क्लर्क आणि आरबीआय असिस्टंट याच्या एक्झामच्या बाबतीत आपण मागच्या याच्यात बघितलं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय आरबीआय असिस्टंटला सुद्धा प्री आणि मेन्स या 2 एक्झामच्या पेस मधून तुम्हाला जायचंय आणि लोकल लँग्वेज टेस्ट द्यायची आहे, याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. इंटरव्ह्यू द्यायचा आहे का, नाही. मग एसबीआय क्लर्कला सुद्धा तसंच आहे, तुम्हाला 2 स्टेज मधून जायचंय, प्री आणि मेन्स. तुमचं मेन्सच्या मार्कावर सिलेक्शन होणार आहे, प्रीचे जे आहे फक्त क्वालिफाईंग नेचर असणार आहे.
मग नॅशनलाइज बँकेचा आयबीपीएस क्लर्क जो आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्री मेन्सच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि आरआरबी क्लर्क ग्रामीण बँकेचा क्लर्क जो आहे इथे सुद्धा प्री आणि मेन्स या दोन एक्झाम ओके मेनच्या मार्कावर तुमचं काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे. मग आरआरबी क्लर्कचा जर विचार केला तर या ठिकाणी जर एक्झामची डिफिकल्टी लेवल जी आहे आरबीआय असिस्टंटची जर एक्झामची डिफिकल्टी लेवल आपण विचार केला तर इझी असते. नंतर एसबीआय क्लर्कचा जर विचार केला तर मॉडरेट हाय असते. आणि आयबीपीएस क्लर्कचा विचार केला तर इझी टू मॉडरेट असते. आणि आरआरबी क्लर्कचा जर विचार केला डिफिकल्टी लेवलचा तर रिलेटिव्हली या तीन एक्झामच्या आरबीआय असिस्टंट आयबीपीएस क्लर्क आणि एसबीआय क्लर्क याच्यापेक्षा ही एक्झाम इझी असते आयबीपीएस आरआरबी क्लर्क. ओके आता या ठिकाणी एसबीआय आयबीपीएस ओके याचा आपण ऑलरेडी कंपॅरिझन केलेले आहे. पण आपल्याला आरआरबी क्लर्कचं कंपॅरिझन याच्यासोबत करायचंय तर या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहे ते रिजन वाईज असतात हे लक्षात ठेवा आरआरबी क्लर्कला. आता प्रमोशन पॉलिसीचा करिअर ग्रोथ जर विचार केला तर आरआरबी क्लर्कचं करिअर ग्रोथ जे आहे थोडं स्लो होतं हे लक्षात ठेवा. ओके नंतर ट्रान्सफरचा विचार केला तर एसबीआय क्लर्क मध्ये ट्रान्सफर नेहमी ठरलेली असते. आरबीआय असिस्टंटची ट्रान्सफर होत नाही त्याला मुंबईला जॉब करावा लागतो. नंतर आयबीपीएस क्लर्कला या ठिकाणी ट्रान्सफर मॉडरेट लेवलला आहे. ओके 3 ते 4 वर्ष एका ठिकाणी तुम्हाला काढता येतात. पण या ठिकाणी आयबीपीएस क्लर्कला ट्रान्सफर कमी होते हे लक्षात ठेवा. ओके चला जॉब सिक्युरिटी सगळ्याच ठिकाणी चांगली आहे. कोणी काढत नाही तुम्हाला जॉबला लागल्यानंतर 58 ते 60 वर्षांपर्यंत कारण त्यांना सुद्धा जॉब जे काही एम्प्लॉई आहे त्यांना एम्प्लॉईची गरज असते. ओके आता मी तुम्हाला या ठिकाणी ज्या काही समजा आपल्या रेग्युलेटरी बॉडीज आहे रेग्युलेटरी बॉडीज मध्ये कोण कोण येतं मग रेग्युलेटरी बॉडीज मध्ये पहिली येते आरबीआय. आरबीआय जे आहे त्या सर्व बँकांना रेग्युलेट करण्याचं काम करते. मॉनिटरी पॉलिसी डिसाइड करण्याचं काम करते. करन्सी जे आहे ते करन्सी छापण्याचं काम करते. म्हणजे आरबीआय जवळपास हे रेग्युलेशन करण्याचं काम करते. मॉनिटरी पॉलिसी डिसाइड करण्याचं काम करते बरोबर आहे. मग त्याच्यासोबतच सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड शेअर मार्केटला रेग्युलेट करण्याचं काम करते. आणि नाबार्ड नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट ही रुरल बँकांना जे आहे अर्थसहाय्य करण्याचं काम करते. म्हणून याला काय म्हटलं जातं रेग्युलेटरीज बॉडी. ओके खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं रेग्युलेटरी बॉडीज मध्ये जाण्याचं कारण इथे सॅलरी चांगली आहे. नंतर वर्किंग कल्चर जे आहे वर्क लाईफ जे आहे ते कमी आहे. नंतर वर्क बॅलन्स जे आहे ते व्यवस्थित आहे. ओके आणि मेट्रोपोलियन शहरामध्ये तुम्हाला जॉब करायला भेटणार आहे. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी एकदा जॉबला लागले की त्यांना जे काही आहे ते म्हणतात की आम्हाला रेग्युलेटरी बॉडीचं प्रिपरेशन करायचं आहे एकदा जॉबला लागल्यानंतर. तर चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला दर आरबीआय असिस्टंट येते आरबीआय ग्रेड बी येते नंतर नाबार्ड ग्रेड ए येते डेव्हलपमेंट असिस्टंट येते सेबीची ग्रेड ए येते. सगळे एक्झाम आहे परंतु कंटिन्युअसली सेबीची राहत नाही. बाकीच्या दोन्ही एक्झाम ज्या आहेत ते रेग्युलरिटी येत असतात. ठीक आहे याच्याबद्दल आपण आज कम्पेअर करू या तिन्ही जॉब बद्दल. तर तिन्ही जॉब बद्दल जर सांगायचं झाल्यास तर आरबीआय काय करते ग्रेड बी ही एक्झाम ऑफिसर लेवलला घेते. ओके सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हिची ग्रेड ए एक्झाम होते. आणि नाबार्डची ग्रेड ए आणि डेव्हलपमेंट असिस्टंट या दोन एक्झाम होतात नाबार्डच्या नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. क्लिअर आहे. चला आता फुल फॉर्म तर तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी सांगितले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट. मग या ठिकाणी एक्झाम ज्या आता प्रायमरी फोकस जो आहे यांचा मॉनिटरी पॉलिसीवर असतो बँकिंग रेग्युलेशनवर असतो. इथे सिक्युरिटी मार्केट अँड रेग्युलेशन असेल इथे रुरल क्रेडिट अँड ऍग्रिकल्चर फायनान्सवर यांचा फोकस असतो. मग या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचंय प्री आणि मेन्स या ठिकाणी सुद्धा किती पेस मधून जायचे एक्झामचा जर विचार केला तर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 पेस मधून तुम्हाला जायचे. ओके या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे 3 पेस मधून इथे सुद्धा असणारे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू. ओके या 3 पेस मधून इकडे पण आणि इकडे जर विचार केला तर इथे सुद्धा 3 पेस मध्ये जायचे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 पेस मध्ये तुम्हाला जायचे. ओके प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू. ओके ग्रेड बी ला सुद्धा नंतर सेबीला सुद्धा आणि नाबार्ड ग्रेड ला सुद्धा. सॅलरीचा जर विचार केला स्टार्टिंगला आपण विचार केला तर मुंबई सारख्या ठिकाणी जवळपास तुम्हाला 4 BHK फ्लॅट भेटतो आणि इन हँड सॅलरी जवळपास 1,22,000. म्हणजे जे काही समजा या ठिकाणी युपीएससी क्रॅक केल्यानंतर IAS ऑफिसरला जी सॅलरी असते किंवा ज्या सुविधा असतात त्या आरबीआय ग्रेड बी ला असतात हे लक्षात ठेवा.
ओके. नंतर सेबीचा ग्रेड ए जर विचार केला तर याची सॅलरी जवळपास 1,16,000 ते 1,55,000 असते. आणि नाबार्ड ग्रेडची जर विचार केला तर इथे सुद्धा 1,00,000 ते 1,10,000 सॅलरी असते. आणि या ठिकाणी सुद्धा जेवढ्या फॅसिलिटी यांना असतात तेवढ्या फॅसिलिटी इकडे सुद्धा असतात. क्लिअर आहे. मग सिलेक्शनचा रेशिओ कसा असतो? साधारणतः एका जागेसाठी 100 लोक या ठिकाणी परीक्षा देतात. मग कुठे? आरबीआय ग्रेड बी मध्ये, नंतर सेबी मध्ये जर एकाच 80 जवळपास, आणि नाबार्ड मध्ये जर विचार केला तर एकाच 70 जवळपास कॉम्पिटिशन असते. पोस्टिंग कुठे असते? तर आरबीआयचे ज्या ठिकाणी ऑफिसेस आहे, समजा 21 ते 22 ठिकाणी आरबीआयचे ऑफिसेस आहे, रिजनल ऑफिसेस, त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटण्याचे चान्सेस असतात, हे लक्षात ठेवा. मेट्रो सिटीज, मेजर स्टेट कॅपिटल्स, ओके, म्हणजे ज्या की राज्याच्या राजधानी आहे त्या ठिकाणी आरबीआयच्या ऑफिसेस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आरबीआय ग्रेड बी म्हणून पोस्टिंग भेटू शकते. नंतर सेबीचा जर विचार केला तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही मेनली जे आहे कुठे आहे? मुंबईला. तर मुंबईला तुम्हाला याची जॉईनिंग भेटू शकते, किंवा काही ऑफिसेस समजा दिल्लीला पण असू शकते, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉईनिंग भेटू शकते. ओके, पण मुंबईलाच मोस्टली. ओके. नंतर नाबार्डचं हेड ऑफिस सुद्धा कुठे आहे? मुंबईला आहे. स्टेट रिजनल ऑफिसेस आहे त्यांचे अदर ठिकाणी, जे की राज्यामध्ये आहे, त्या राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉईनिंग भेटू शकते, सेमी अर्बन एरियामध्येच. ओके. नंतर वर्क लाईफ बॅलन्स जो आहे आरबीआय मध्ये एकदम नंबर 1 आहे, एक्सलंट आहे. आरबीआयचे एम्प्लॉई खुश राहतात, हॅप्पी राहतात, कारण वर्किंग कल्चर खूप चांगलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. प्रेशर नाहीये, जसं नॅशनलाइज बँकेमध्ये प्रेशर आहे तसं या ठिकाणी आहे का? नाहीये. या ठिकाणी सेबी मध्ये सुद्धा गुड आहे, आणि नाबार्ड मध्ये सुद्धा वर्किंग कल्चर कसं आहे? चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर या ठिकाणी नाबार्ड ग्रेड ए, आरबीआय ग्रेड बी आणि सेबी ग्रेड ए या तिन्ही जॉब बद्दल, ज्या रेग्युलेटरी बॉडीचे जॉब असतात, याच्याबद्दल व्यवस्थित कम्पेअर करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही डिसाईड करायचे तुम्हाला कशाला अप्लाय करायचे. क्लिअर आहे. चला पुढे. आता या ठिकाणी सर्व जॉबचं कंपॅरिझन करून जवळपास झालेलं आहे. जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना ऑलरेडी बिगिनर्स आहे, त्यांना बँकिंगची तयारी स्टार्ट करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन येत आहोत 21 जुलैला मॉर्निंग बॅच, ऑफलाईन मॉर्निंग बॅच 21 जुलै 2026 ला नाशिक, साकार एज्युकेशन नाशिक या ठिकाणी. ओके. आपल्या बॅच मध्ये तुम्हाला जे काही समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे, त्यांची प्रीची, मेनची आणि इंटरव्ह्यूची ही तिन्ही एकत्रितरित्या आपण एकाच छताखाली तयारी करून घेणार आहोत. बँकिंग सोबतच एमबीए सीटी सुद्धा या ठिकाणी काय केले जाईल? प्रिपरेशन करून घेतल्या जाईल. साधारणतः आपल्या बॅच मध्ये डेली 4 लेक्चर होतील. यामध्ये लॉजिकल रिजनिंग, मॅथ्स, इंग्लिश, जनरल अवेअरनेस. ओके. सव्वा तासाचं लेक्चर असेल. तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये नोट्स दिल्या जाईल, बुक्स दिल्या जाईल. ओके. या ठिकाणी तुम्हाला रीडिंग रूमची फॅसिलिटी उपलब्ध आहे. एकदा तुम्ही या ठिकाणी आमच्या ऑफलाईन सेंटरला व्हिजिट द्या, एकदा इन्क्वायरी करा, डेमो लेक्चर अटेंड करा. ओके. आपलं टाइम जो आहे सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपला टाइम असेल. जे काही लोक समजा जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी यायचंय. आपल्याला यामध्ये तुम्हाला बुक्स दिल्या जाणार आहे, नंतर क्लासची बॅग दिल्या जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्टचं लॉगिन आयडी दिला जाणार आहे, आणि जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला बॅचेस अटेंड करण्याची या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. या ठिकाणी एक्सपिरियन्स आणि एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्यासाठी टीचिंगसाठी उपलब्ध आहे. नंतर अपडेटेड प्रिंटेड नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. नंतर रीडिंग रूम आहे, सेपरेट कम्प्युटर लॅब आहे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी, फॉर्म फिल करण्यासाठी. नंतर अपडेटेड प्रिंटेड नोट्स आहे, फ्री ऑनलाईन टेस्ट आहे. नंतर एका वर्षासाठी अनलिमिटेड 3 ते 4 हजार टेस्ट तुम्ही देऊ शकता. नंतर फॅकल्टी सकाळी 7 पासून संध्याकाळी 8:30 पर्यंत तुम्हाला डाऊट क्लिअरिंग साठी, पर्सनल काउन्सिलिंग साठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि बुकचा तुम्हाला 5 बुकचा सेट तुम्हाला, आणि त्यासोबतच प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा बुक सेट सुद्धा तुम्हाला फीस मध्येच प्रोव्हाइड केला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी एकदा नक्की साकार एज्युकेशनला भेट द्यायची आहे. एकदा या ठिकाणी यायचंय, 3 दिवस डेमो करून बघायचंय, आवडल्यास कंटिन्यू करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला पुढे. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्यांनी यायचं आणि डेमो करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं त्याबद्दल. पुन्हा भेटूया पुढे.